तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमचं स्वागत आहे या आपल्या हॉरर स्टोरीमध्ये. तर चला मग सुरुवात करूया. तर एका गावात 2 मुलं राहत असतात. एक असतात आपले अशोक साहेब आणि दुसरे असतात आपले ठाकरे साहेब. तर ते शहरात गेलेले असतात कामानिमित्ताने. तर एक दिवस त्यांना कामावरून 1 आठवड्याची सुट्टी भेटते आणि मग ते सुट्टीवरून त्यांच्या गावाला यायला निघतात. तर ते ट्रेननी येतात, तर रात्री 1 वाजता त्यांची ट्रेन एका गावामध्ये येते आणि तिथे थांबते आणि तिथे ते उतरतात त्या स्टेशनवर. तर जसे ते त्या स्टेशनवरती उतरतात, तर त्यांना एकदम थंडी असते आणि मग ते बोलतात की चला मग काहीतरी नाश्ता करून घेऊया. तसं पण रात्र भरपूर झाली आहे. ट्रेनमध्ये पण काही खायला भेटलं नाही. तर जसे ते त्या प्लॅटफॉर्मच्या इथून बाहेर निघायला जातात ना, तर प्लॅटफॉर्मवरची जी लाईट असते ना, ती बंद व्हायला लागते, बंद चालू होते. तर अशोक साहेबांना तिथे एक माणूस दिसतो. तो असतो आयुष टांगे, एक टांगेवाला असतो. त्याचं नाव असतं आयुष. तो बोलतो, "काय अशोक साहेब, कुठे चालले तुम्ही? आणि काय ठाकरे साहेब ओळखलं नाही तुम्ही?" असं तो आयुष टांगेवाला बोलतो. तर ते दोघेही त्याला ओळखतात. तो आयुष टांगेवाला तो पण त्यांचा एक प्रकारे गावातलाच मित्र असतो. त्याचं नाव आयुष असतं आणि तो टांगेवाला असतो. तो बैलगाडी चालवत असतो. त्याला सगळे टांगेवाला म्हणतात. तर ठाकरे साहेब विचारतात, "का आयुष साहेब, तुम्ही काय टांगेवाल्याचं जॉब बघितलं काय आता?" तर आयुष टांगेवाला बोलतो, "हो, कारण की मला काय नोकरी भेटली नाही. मला काय अभ्यास करायचा नव्हता. म्हणून मी बैलगाडी चालवायला सुरू केली." असं तो आयुष टांगेवाला बोलतो. तर तिथे तो आयुष टांगेवाला बसलेला असतो. एक कंबल त्यांनी अंगावरती टाकलेलं असतं आणि सिगारेट पित असतो तिकडेच. तर ठाकरे साहेब तर आयुष टांगेवाला त्याला बोलतो, की "चला मग आता, तसं बाहेर टांगा उभा आहे, बैलगाडी उभी आहे. तर तुम्ही दोघं चला, तुम्हाला सोडतो मी पण. तसं माझं कामच हे आहे." तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात, "चला मग गावातच जाऊया आता आपल्या घरी." तर घरी जाताना ठाकरे साहेब विचारतात, "इथे कुठे चाय प्यायचा स्टॉल आहे काय? तसं खूप भूक लागली आहे, काही खाल्लं नाही. तर आपण जरा चहा पिऊया ना." तर टांगेवाला बोलतो, की "इथे चाय तर नाही भेटत, पण मला लॉलीपॉप माहीत आहे कुठे भेटतो, चिकन लॉलीपॉप." तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात, "चला की आम्हाला तिकडेच नाही, काहीतरी खाणं-पिणं पण होईल." तर टांगेवाला बोलतो, "ठीक आहे, चालेल, रस्त्यातच आहे, तर तुम्हाला तिकडेच नेतो आधी." तर दोघांचे गप्पा एकदम चांगलेच रंगलेले असतात आणि आपले आयुष साहेब आहेत जे टांगा चालवतात, ते पण मस्त गप्पा मारत असतात. गप्पा मारता मारता असं होतं की आपले आयुष साहेब जो टांगेवाला आहे, तो त्यांना घाबरायला लागतो. तर आयुष टांगेवाला बोलतो, की "मी रोज चुड्यालसोबत गप्पा मारतो, खेळत असतो." असं ठाकरे साहेब आणि अशोक साहेबांना काय काय तो आयुष टांगेवाला घाबरत असतो. तर ठाकरे साहेब बोलतात, "काय मजाक करताय आयुष साहेब तुम्ही पण? हां, एवढं मजाक तर आम्ही पण केले नाही." तर असे त्या तिघांचे गप्पा रमलेले असतात. एक तर गावात एवढी थंडी असते, दोघांना लय थंडी लागत असते, पण त्या आयुष टांगेवाल्याला बिलकुल थंडी लागत नसते. तो आयुष टांगेवाला बोलतो, "मला तर गरमी होते, तुम्हाला कुठून थंडी लागते?" तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात, "गावात एवढी थंडी आहे, शहरात पण एवढी थंडी नव्हती, जेवढी गावात भरपूरच थंडी आहे." अरे बापरे! तर आयुष टांगेवाला बोलतो, की "तुम्हाला मी अशा जागी नेतो, जिकडे भरपूर गरमी आणि मस्त तुम्हाला गरम हवा येईल एकदम. तुम्हाला मस्त थंडीपासून राहत भेटेल." तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात, "ठीक आहे, चालेल. तुम्ही जिथे न्याल तिथे जाऊ." आयुष टांगेवाला लगेच फटाफट बैलगाडी चालवतो आणि तिकडे न्यायला लागतो. तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बघतात तर काय, हा गावातला रस्ता नाही, हा कोणत्यातरी भलत्याच ठिकाणी जायचा रस्ता आहे. तर ठाकरे साहेब अशोक साहेबांना बोलतात, "अहो अशोक साहेब, हा तर स्मशान दिसते लांबून." तर आयुष बोलतो, "ते बघा, तिकडे खूप सारी गरमी आहे, तिकडे शेकोटी तुम्हाला घ्यायला भेटेल." असं तो टांग्याला बोलतो. तर ठाकरे साहेब अशोक साहेबांना लपूनच बोलतात, "अहो साहेब, आता स्मशानात जायचा रस्ता आहे." अरे बापरे! हा टांगेवाला जरा विचित्रच वाटतं आपल्याला. हा एकदमच बदललेला वाटतोय. तर दोघेही एकदम घाबरलेले असतात. तर टांगेवाला मध्येच जरा पाठीमागे वळून बघतो ना, तर ठाकरेंना ना त्या टांगेवाल्याचं डोकं ना अर्धं एकदम जळालेलं दिसतं आणि अर्धं पूर्ण हड्डीने भरलेलं असतं डोकं. म्हणजे असा चेहराच दिसत नाही पूर्ण, असं एकदम जळालेला भयंकर दृश्य दिसतं. तर ठाकरे बोलतात अशोक साहेबांना, "अहो साहेब, हा जरा विचित्र वाटतं. याचं डोकं अर्धं जळालेलं आहे. हा जरासा एकदम भयानक दिसतोय."
तर असं झाल्यानंतर अशोक साहेब आणि ठाकरे साहेब दोघेही एकदम घाबरलेले असतात आणि आयुष टांगेवाला असतो तो एकदम हसत हसत चाललेला असतो. आणि असं समजतं की ठाकरेंना लगभग 2 वर्ष आधी एक फोन येतो गावातल्या एका मित्राकडून की आयुष टांगेवाला दिवाळीमध्ये रशी बॉम्ब फोडताना त्याचं डेथ झालेलं असतं, कारण की तो बॉम्ब एवढा मोठा असतो की तो बॉम्ब फुटूनच तो आयुष साहेबांची तिथेच डेथ होते. तर असं त्यांच्या गावातल्या एका मित्राकडून फोन येतो ठाकरे साहेबांना. तर ते एकदम घाबरतात. त्यांना नंतर लक्षात येतं. तर असं ठाकरे साहेब अशोक साहेबांना म्हणतात. तर अशोक साहेब पण भरपूरच घाबरतात. तर अशोक साहेब बोलतात ठाकरे साहेबांना की आता काय करायचं? अरे बापरे! हे तर लय भयानक आहे. तुम्ही आधीच का नाही सांगितलं? तर ठाकरे साहेब बोलले, "अहो मी पण विसरलेलो होतो. मला पण लक्षात नाही आलं." तर दोघेही एकदम घाबरलेले असतात. तर तो टांगेवाला एकदम आनंदात टांगा चालवत आहे आणि त्यांना वाटतं की या दोघांना काही माहिती नाही. पण पाठून ठाकरे साहेबांना आणि अशोक साहेबांना कळलं आहे की हा आयुष टांगेवाला आहे, कोण माणूस नाही, तो भूत बनला आहे. आणि बघतात तर काय, अशोक साहेब बोलतात, "अहो ठाकरे साहेब, त्या आयुष टांगेवाल्याचे पाय बघा. त्या आयुष टांगेवाल्याचे पाय तर उलटे आहेत." तर दोघांची अशी घाबरतात ना एकदम, बाप रे! दोघांची चांगलीच थरथरते एकदम. दोघांना म्हणजे असं एकदम थरथरायला होतं. दोघं एकदमच घाबरलेले असतात. तर आयुषचे पाय उलटे. तर तो टांगावाला हसायला लागतो. तो बोलतो, "अरे माझे पाय उलटेच आहेत आधीपासून." तर ठाकरे साहेब बोलतात, "अरे बापरे!" तर अशोक साहेब ठाकरे साहेबांना बोलतात, "चला साहेब आपण आता इथून पळून जाऊया, नाहीतर आता आज आपलं काही खरं नाही आता." तर तसंच तो टांगेवाला बोलतो, "चला, आपला हिट एरिया आता आला इथे 2 मिनिटाच्या दुरीवरती." तर असं ठाकरे लांबून बघतात तर काय, समोर स्मशान जळतंय आणि त्या स्मशानावरती त्या टांगेवाल्यांनी लिहिलेलं असतं, "वेलकम होम." ठाकरे साहेब बोलतात, "जर मला आधीच माहीत असतं ना की हे असं-असं झालंय, तर मी याच्या इथे आलोच नसतो. मी बोललोच नसतो याच्याशी. उगाचच साहेब आपण गेलो ना." तर असं दोघांना एकदम पश्चाताप होतो. तर तो टांग्याला तिकडे थांबवतो आणि दोघांना म्हणजे असं जबरदस्ती त्यांना स्मशानात जायला लावतो तो. तर दोघं बॅग घेऊन उतरतात टांग्यावरून आणि ठाकरे साहेब आणि अशोक साहेब न घाबरता स्मशानात जायला लागतात. तर ठाकरे साहेब बोलतात, "नाही, नाही आम्ही येत नाही. आम्ही आमचं पैदलच जाऊ ना." तर टांग्यावाला बोलतो, "अरे गाव अजून 13 किलोमीटर लांब आहे. अजून एवढं लांब कसं जाणार चालत?" तर तो आयुष टांग्यावाला बोलतो, "मी तुम्हाला सकाळला सोडीन तेवढ्यात तुम्ही आमच्या घरात झोपा ना." तर आम्ही बोललो, "हे कोणतं घर आहे तुमचं?" तर आयुष टांगेवाला बोलतो, "हे स्मशानच माझं घर आहे." तर आयुष टांगेवाला बोलतो, "या स्मशानात मी तुम्ही सगळ्यांची झोपायची, खायची, प्यायची सगळी सोय करून ठेवली आहे. मी माझ्या बायकोला सांगितलं आहे." तर जसे ते तिघं बोलत असतात ना, तर तसंच तिथून आहे ना, एक बाई येते. तर ठाकरे आणि अशोक साहेब बघतात तर काय, तेच येतं तिकडून. तर ठाकरे साहब बोलतात, "मी साहब इधर क्या कर रहे हो?" तो ती बोलते, "मैं रोज़ यहाँ पर 4 बजे फूल तोड़ने आती हूँ, तो तुम लोग की आवाज़ सुनी, इसीलिए मैं आ गई हूँ." तर असं बोलते. दोघेही एकदम घाबरलेले असतात. तर तो आयुष टांगेवाला बोलतो, "हे बघा, ये मेरी पत्नी है. ये इसका नाम है, ये मेरी पत्नी है. हम दोनों साथ में ही रहते हैं अभी इधर." तर दोघेही एकदम घाबरलेले असतात. तर ती बोलते, "तुम दोनों की सोने की सब जुगाड़ मैंने कर लिया है. आप आ जाओ हमारे घर पे." तर दोघेंना ते जबरदस्ती खेचून घेऊन जातात. तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब दिल ठाम के रखून एकदम म्हणजे एकदम हिम्मत ठेवून जातात आतमध्ये. दोघेही एकदम घाबरलेले असतात. तर तो आयुष टांगेवाल्यांनी काहीतरी प्लॅनिंग करतात या दोघांना मारायचा. तर तसंच ते लोकं ऐकतात. तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब पण काहीतरी प्लॅनिंग बनवतच असतात, की आपण इथून पळून जायचं. तर तो आयुष टांगेवाला मध्येच येऊन त्यांना थांबवतो आणि बोलतो, "अहो थांबा ना जरा, किती घाई लागली आहे. एवढ्या वर्षांनी तुम्ही आले आणि तुम्ही मित्रांना विसरणार काय? एवढी आपली दोस्ती." तर असं आयुष टांगेवाला बोलतो. तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात, "नाही, नाही आम्हाला आता गरमी व्हायला लागली ना, तर आम्ही आता निघून जातो लगेच. उगाचच कशाला ना तुम्हाला त्रास." तर ते एकदम घाबरलेले असतात. त्या दोघांना कळतं ठाकरे साहेब आणि अशोक साहेबांना, की ते एका मोठ्या संकटात फसलेले आहेत. ती एक प्रकारची डायन असते डायन. ती तिच्या लांब लचक केसांनी लाकडं कापत असते. ते दृश्य बघून ठाकरे साहेब आणि अशोक साहेब एवढे घाबरतात ना, की अगदी म्हणजे एकदम त्यांची छाती धडधडायला लागते. तिचे ते केस एवढी लांब लचक, बापरे! तिची नखं एवढी मोठी-मोठी. बाबा, बाबा, बाबा!
लय एकदम म्हणजे तो एकदमच भयंकर दृश्य असतो. तर ते दोघं घाबरलेले असतात. तर त्या दोघांना तिला आणि त्या दोघांना त्यांच्या झोपडीमध्ये नेते. तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बघतात तर काय, त्या झोपडीमध्ये लाकडाचे तर 2 बेड असतात. ते बघतात तर बापरे! तर लाकडाचे बनवलेत ते चितासारखे. तर दोघेही एकदम घाबरलेले असतात. ते बोलतात आता आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर थोडा वेळ होतो, तर तो टांगेवाला आणि आहे ना माणसांच्या हातापायांचे लॉलीपॉप खायला देतात त्यांना. बापरे! ते बघून तर ठाकरे साहेब आणि अशोक साहेब ते एवढे घाबरतात ना, की काय सांगू. म्हणजे एवढे म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा घाबरले असतील. असं त्यांना पहिल्यांदा भयंकर दृश्य दिसतं एकदम ते. माणसांच्या हातापायांचे लॉलीपॉप. तर मग तो आयुष टांगेवाल्याचं भूत आणि आयन जे आहे, ते दोघेही बका-बका ते लॉलीपॉप खायला लागतात. तर ते बघून ठाकरे साहेबांना म्हणजे असं एकदम भीती वाटायला लागते. तर अशोक साहेब बोलतात, की "साहेब आपल्याला आता काहीतरी करावं लागेल, नाहीतर आज आपलं आता काही खरं नाही." तर तो आयुष बोलतो, "थांबा, थांबा मी रक्ताचं कोल्डड्रिंक आणतो तुमच्यासाठी प्यायला." तर थोडा वेळ होतो, तर तो आयुष एक असं पाणी आणतो लाल-लाल बघतो तो काय बोलतो, की "हे रक्ताचं कोल्डड्रिंक आहे." आणि तो आयुष टांगेवाला आहे आणि लगेच रक्ताचं कोल्डड्रिंक पिऊन टाकतो. बोलतो, की "तुम्ही दोघं पण आता पिया." हे रक्ताचं कोल्डड्रिंक एकदम टेस्टी लागतं त्या आयुष टांगेवाल्याला. तर अशोक साहेब बोलतात, "साहेब आता आपण इथून पळून जाऊया, नाहीतर हे आपलं पण आता रक्ताचं कोल्डड्रिंक बनवून टाकतील." तर जसं मग तो आयुष टांगेवाला जो भूत आहे आणि ती शन आहे, ते अजून रक्ताचं कोल्डड्रिंक आणायला जातात. तसंच अशोक साहेब आणि ठाकरे साहेब लगेच ते बोलतात, की "चला साहेब, चांगला चान्स भेटलाय, इथून पळून जाऊया." तर तसंच ते एवढं जोरदार पळायला लागतात ना, फुल स्पीडमध्ये ते दोघे पळायला लागतात. फुल फास्ट, 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 फास्ट पळायला लागतात. तर पळता, पळता, पळता ते रस्त्यावरती येतात, एका रस्त्यावरती गावात जायच्या. तर रस्त्यावरती एकदम थकलेले असतात ते. तर तिथून रस्त्यावरून आहे ना, त्यांना एक बस येते दिसते ना बस. तर ते बसला थांबवतात. थांबवल्यानंतर बोलतात, "अरे भाई हमें भी आने दो अंदर." असं ठाकरे साहेब म्हणतात. तर दोघेही लगेच बसमध्ये चढतात. तर बसमध्ये चढल्यावर तो बसचा कंडक्टर आहे ना, तर अशोक साहेब बोलतात बसच्या कंडक्टरला बघून, "ओ ठाकरे साहेब, ह्या बसच्या कंडक्टरला कुठेतरी बघितलं असं वाटतंय." असं अशोक साहेब ठाकरे साहेबांना म्हणतात. तर आपले ठाकरे साहेब म्हणतात, "अरे हो, याचा चेहरा कुठेतरी बघितला असं वाटतंय." तर बघतात तर काय, हा कंडक्टर असतो वर्षाआधी त्याचा पण एका बसमध्ये ॲक्सिडेंट झालेलं असतं आणि ॲक्सिडेंटमध्ये तो मेलेला असतो. म्हणजे हा जो कंडक्टर बनलेला होता. कंडक्टर स्वतः पण आता भूत आहे. तर ते दोघं परत घाबरतात आणि पाठीमागे वळून बघतात तर काय, सगळी मेलेली माणसं आहेत, जी भूत बनली आहे तिकडे. बसच्या पाठीमागे जी माणसं बसले ते सगळे मेलेल्या माणसांची आत्माही बसलेली होती आणि तो आत्मा पण तिथे कंडक्टरच्या रूपात होता. तर दोघे एकदम घाबरतात. तर ते बोलतात, "झालं आपण परत फसलोय." तर जाता, जाता, जाता ना बसचा परत एक ॲक्सिडेंट होतो आणि लाईट बीट बंद होऊन दोघे परत बेशुद्ध होतात. आपले ठाकरे साहेब आणि अशोक साहेब. हे दोघे परत बेशुद्ध होतात. तर थोड्या वेळाने नंतर जे डोळे खोलून बघतात तर काय, अशोक साहेब आणि ठाकरे साहेब जे आहेत, ते त्या टांगेवाल्याच्या बैलगाडीमध्येच परत असे झोपलेले होते. बघतात तर काय, अरे बापरे! हे तर बैलगाडीमध्येच परत बसलेले आहेत. तर तो टांगेवाला म्हणजे एक प्रकारे ना त्यांच्यासोबत छलावा करत असतो, छलावा. म्हणजे आँखों का धोका असतो ना तसं. ती बस पण एक प्रकारे छलावा असते आणि तो टांगेवाल्याने त्यांच्यावर तसा एक जादू केलेला असतो. तर ते दोघे एकदम घाबरतात. तर ते ठाकरे साहेब आणि अशोक साहेब बोलतात ते आयुष टांगेला, "काय आयुष साहेब तुम्ही मित्रांचा जीव घ्यायला निघाले आता तुम्ही? हां, आम्ही तुमचे एवढे मित्र आणि आयुष साहेब तुम्ही आमचा जीव घेणार?" तर आयुष साहेब बोलतो, "क्या कर सकते हैं? खाने का सवाल है ना, पेट भरने के लिए कुछ ना कुछ करना तो पड़ता ही है." तर अशोक साहेब बोलले, "आयुष साहेब तुम्ही पोट भरायला मित्रांना मारणार का?" तर आयुष साहेब बोलतात, तो जो टांगेवाला है, "हाँ, पेट भरने के लिए दोस्त क्या किसी को भी मैं मारने को तैयार हूँ, क्योंकि मैं जब तुम दोनों को खाऊँगा, तब मेरा पेट भर जाएगा." तर हे असं ऐकून आपले ठाकरे साहेब जे आहेत ते रडायला लागतात. ते बोलतात, "आयुष साहेब आम्हाला जाऊन द्या, आम्हाला नका खाऊ ना." असं आपले ठाकरे साहेब एकदम जोरात रडायला लागतात. तर आयुष साहेब बोलतात, "शांत बसा, मॅडम आहे ती आपला इंतजार करते. कशाला रडताय तुम्ही? ती तुम्हाला मस्तपैकी हातापायांचे लॉलीपॉप आणि रक्ताचं कोल्डड्रिंक देणार आहे. तुम्ही रडू नका." हां,
आजची रात्र म्हणजे तुम्ही कधी विसरणार नाही ठाकरे साहेब, असं तो आयुष टांगेवाला म्हणतो. तर अशोक साहेब आणि ठाकरे साहेब एकदम घाबरतात आणि ठाकरे साहेब तर रडायलाच लागतात, की "मुझे बचाओ, मुझे नहीं जाने का है." तर तो आयुष टांगेवाला हसत-हसत बोलतो दोघांना, की "आज से तुम लोग का घर गाँव नहीं, शमशान है शमशान तुम लोगों का घर. अभी गाँव के बारे में भूल जाओ. अभी आज से तुम लोगों को शमशान में ही रहने का है." असं जसं तो जेव्हा तो बोलतो तो आयुष टांगेवाला, ठाकरे साहेब आणि अशोक साहेबांची अशी म्हणजे एकदम घाबरतात ना, बापरे! तर अशोक साहेब आपले प्लॅन बनवतात. अशोक साहेब ठाकरे साहेबांना बोलतात, की "इकडे जवळच भगवानचं मंदिर आहे. मी जसा इथून उडी मारून पळून जातो आणि तुम्ही याचं ध्यान भटकवतो, तसंच तुम्ही पण इथून पळून जा." तर मग 1-2 मिनिटानंतर अशोक साहेब लगेच त्या बैलगाडीवरून उडी मारून लगेच पळायला जातात ना, तसंच तो आयुष टांगेवाल्याचं भूत आहे ना, उडत, उडत, उडत त्या अशोक साहेबांचा पाठलाग करतो. जसा तो पाठलाग करतो ती बैलगाडी चालायची थांबते. तसंच मग ठाकरे साहेब पण तिकडून उतरून आहे ना, वेगळ्या बाजूच्या रस्त्याने ते पण पळायला लागतात. तर तो टांगेवाला दोघांचाही पाठलाग करत असतो. पण दोघांचं नशीब एवढं चांगलं असतं ना, की दोघे पळत, पळत, पळत आहे ना, एका मंदिराच्या जवळ येतात एकदम. मंदिराच्या जवळ आल्यानंतर दोघेही त्या मंदिराच्या इथे पायथ्याशी जाऊन बसतात आणि मग तो टांगेवाला त्यांच्या पाठोपाठ येतो. पण तो टांगेवाला जेव्हा तो मंदिरात जायचा प्रयत्न करतो ना, त्याचा हात आणि पाय असा भाजतो एकदमच. कारण की देवाच्या समोर त्या भुतांची काहीही चालत नाही. तर तसाच तो टांगेवाला धमकी देऊन बोलतो, "ठाकरे साहेब आणि अशोक साहेब लवकर बाहेर या तुम्ही, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही मी." तर ठाकरे साहेब बोलतात, "तुम्ही या मंदिरात या तर आम्ही बाहेर येणार." असंच ते बोलता, बोलता, बोलता ना, हे दोघे ठाकरे साहेब आणि अशोक साहेब त्या आयुष टांगेवाल्याला बातोमध्ये फसवत असतात. तर असंच करता, करता सकाळचे 5-5:30 वाजतात आणि सूर्य उगवतो. सूर्याची किरणे जेव्हा त्या आयुष टांगेवाल्याच्या आत्म्यावरती पडतात ना, तो टांगेवाला जसा तिथून गायबच होऊन जातो एकदम. म्हणजे एक प्रकारे देवच पावला समजा असं वाटतं. म्हणजे असं करता, करता म्हणजे लगभग लगभग 4-5 तास तर असेच निघून जातात. फक्त देवाची कृपा असते. दोघेही एकदम सुटकेचा श्वास सोडतात. म्हणजे एकदम दोघे एकदम खुश होतात, की हां, आपण देवाच्या कृपेने वाचलो बाबा. तर ठाकरे साहेब अशोक साहेबांना बोलतात, की "आजची रात्र बाबा आपण कधीच विसरणार नाही." अशोक साहेब पण बोलतात, "हो, मग आजची रात्र म्हणजे एकदम भयानक भयानक रात्र होती. ही कधी म्हणजे कधीच नाही विसरणार." ठाकरे साहेब बोलतात, "आपण जे काय ते देवाच्या कृपेने वाचलंय. चला आपण मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊया आपण." तर तसंच ठाकरे साहेब आणि अशोक साहेब मंदिरात जातात, देवाचा आशीर्वाद घेतात आणि मग तिथून घरी जातात. तर तिथेच आपली स्टोरी समाप्त होते मित्रांनो. तर कशी वाटली स्टोरी तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. थँक यू सो मच तुम्ही आपली स्टोरी ऐकल्याबद्दल.